ती मला कॉल पण नाही केली, मी खूप रडायला आली होती. हाय, हॅपी बर्थडे लबोनी. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार. इंट्रोडक्शन देण्यात काही वेळ घालवत नाही, कारण तुम्ही सगळेजण मला ऑलरेडी ओळखतात. मी आली आहे लबोनीच्या घरी. का बरं? तर आज आहे लबोनीचा बर्थडे. माझ्याकडे आहेत ह्या 2 चिठ्ठ्या, ज्यात आहे एकात पाणीपुरी आणि एकात आहे वॉटर पार्क. तर लबोनी जी चिठ्ठी निवडेल त्या चिठ्ठीतलं काम आपण तिला दिवसभर करवणार आहोत. ही आपण पाहूयात काय करते ती. ओके, लबोनी तिकडे बसली. लबोनी, हॅलो, हॅपी बर्थडे. थँक्यू. ओके, तर माझ्याकडे 2 चिठ्ठ्या आहे, दोघांपैकी एक निवडायची आहे. ओके. हां, ओके, लबोनीने निवडलं आहे वॉटर पार्क. तर मग आता आपल्याला जावं लागेल वॉटर पार्क मध्ये. खरंच? येस, रेडी आहात? येस. फिर चलो. तर आज मी हिच्या बर्थडेच्या दिवशी हिला घेऊन आली आहे नंदग्राम गोधाम या ठिकाणी. तर आता इथं भरपूर मज्जा मस्ती होणार आहे, सो चलो मेरे साथ. तर आज मला एका गोष्टीचं खूप मोठं दुःख होतं आहे, आणि ते म्हणजे की मी 5 वर्षाची का नाही आहे किंवा त्याच्यापेक्षा लहान का नाही आहे. जर तशी असती तर मला इथं फ्रीमध्ये एंट्री भेटली असती. तर ही आम्हाला भेटली आहे एंट्री पास. हॅपी बर्थडे लबोनी. थँक्यू. इथं एंट्री केल्या गेल्या आम्हाला भेटलं हे हिरव्या रंगाचं वेलकम ड्रिंक. सो आता आम्ही याला गटकूया. केरी फ्लेवर आहे. कैरी. तर एंट्री पासमध्ये आपल्याला मिळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. एंट्रीला इथं असा खूप सुंदर असा नजारा आहे. हाय. आणि इथं लबोनीला भेटल्या आहेत तिच्या खूप साऱ्या मैत्रिणी. खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहे. तर स्विमिंग पूलमध्ये आपण सगळे शेवटी जाणार आहे, का की रस्त्यात आपली गाडी बंद पडली, तिचा बेल्ट तुटला होता. तर आपण मॅनेज केलं आणि ह्याच बड्डे गर्लचीच गाडी घेऊन आपण आलो आहे. आणि सेकंड प्रॉब्लेम आला की आमच्या मोबाईलला हीट इश्यू होतो आहे. येस. कोणीतरी गिव अवे करा, मला मोबाईल देऊन द्या, कॅमेरा घेऊन द्या. कोणीतरी मला माझ्या बड्डेला कॅमेरा गिफ्ट करा. कोणीतरी माझ्या बड्डेला कॅमेरा गिफ्ट करा. कमावणार तेव्हा जरूर मतलब नक्की नक्की देणार. थँक्यू. आप खाते हो फुगड़ी? फिर क्यों ना आए? पहली बार फुगड़ी की पता है. मम्मी, हाँ तो क्या होगा, ये पकड़ने के लिए रखा है. चक्कर आने लग गए थे. शाबाश. थँक्यू. लोक मला पाहून हसतात आणि या दोघं मला पाहून एकदम सायलेंट होऊन गेले आहे. काय नाव आहे त्यांचं? तरी यांचं नीरा आणि माही असं नाव आहे त्यांचं. काय झालं? सनस्क्रीन 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 सगळी सनस्क्रीन दिसते आमच्या चेहऱ्यावर. नंदग्राम मध्ये येऊन आपण सगळ्या जागा पाहिलेल्या आहे आणि आता फायनल वेळ झाला आहे वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी. तर मी खूप एक्साइटेड आहे. आम्ही कॉस्ट्यूम वगैरे वेअर केलेला आहे आणि आवाजात थोडा तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल तर तो याच्यासाठी की वॉटर पार्क मध्ये जायचं म्हणून आम्ही माइक्स काढून घेतले. आमची माइक्स वॉटरप्रूफ नाही आहे, हे खूप मोठं दुःख आहे. तर आता बर्थडे गर्लचं ऐकावं लागेल. आणि जी राईड मला नाही आवडत त्या राईडवर मला जबरदस्ती बसावं लागणार आहे हर बार की तरह. पण त्याला वेळच ठरवेल की मी बसेल की नाही बसणार. तर आम्ही जातो आहोत पेंडुलम राईड करायला.
आली आम्ही आणि हा हात असा थरथर करतोय, रिअल मध्ये थरथर करतोय. म्हणून ही दुसरी स्लाईड फक्त ही नाही. लहानपणी आमच्या मम्मी पप्पांनी आणलं नव्हतं म्हणून आता आम्हीच चाललोय. तर गाईज आमचं हां खेळणं संपलं आहे. आम्हाला खूप मज्जा आली आहे आणि खूप एन्जॉय केला आहे आम्ही. आणि आता आम्ही थकलो आहोत आणि आम्ही आमचे कपडे पण चेंज केले आहेत आणि आम्ही आता पितोय कॉफी. आणि यार खूप छान सरप्राईज होता, मला खूप आवडलं. बेस्ट बर्थडे एव्हर. मी तुम्हाला खरं सांगते, लास्ट बर्थडेला दीदी माझा बर्थडे विसरली होती पूर्णपणे. ती मला कॉल पण नाही केली. मी खूप रडायला आली होती कारण ही माझी खूप फेवरेट आहे भाई. माझ्या आयुष्यातलं खूप स्पेशल व्यक्ती. हे खरं आहे, हे मी याचं मक्खन नाही मारते. तर खूप चांगलं होता सरप्राईज, मला खूप आवडलं. आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडनं लबोनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लबोनी. थँक्यू. तर अशा प्रकारे धम्माल मस्ती मजा झालेली आहे आणि खूप एन्जॉय केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही एक वेळा नक्कीच नंदग्राम गोधाम या ठिकाणी याच.